अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज मी घेऊन आलेली आहे की आपण आळस कसा दूर करायचा. आपल्याला सारखा आळस येतो, हे कुठलंही काम करायचं असलं की कंटाळा येतो, नको वाटतं नाही का, सारखा आळस वाटतो. तर तो आळस आपण कसा दूर करू शकतो, तर त्यासाठी एक उपाय आहे. तुम्हाला जे काम आवडतं, समजा आवडतं पण करायचा आळस येतो, व्यायाम पण आवडतो पण करायचा आळस येतो, तुम्ही सुरुवातीला ना तो 5 मिनटापासून चालू करा. किंवा स्वामींचं नामस्मरण करायचं तर 5 मिनटापासूनच स्टार्ट करा. 5च मिनटं करायचं, 5 मिनटाच्या पुढं नाही करायचं. असं तुम्ही 5-5 मिनटापासून सुरुवात करा. कुठल्याही कामाला, घरातल्या कामाला म्हणा, कुठल्याही कामाला तुम्हाला ज्या कामाचा आळस येतो तेच काम 5 मिनटं स्टार्टिंगला करायचं. तुम्ही हे असं केलं तर तुम्हाला हे नंतर मग वाढत जातं, आपोआप त्याची गोडी निर्माण होते. का तर तुम्ही कुठलंही काम असू द्या, कुठलीही सवय असू द्या, तुम्ही 21 दिवस जर केली कंटिन्यू तर तुम्हाला त्याच्यानंतर त्याची सवय होत जाते आणि तुम्ही ते पुढं आयुष्यभर म्हटलं तरी ते तुम्ही काम करू शकता. तर मग हे असा प्रयोग तुम्ही नक्की एकदा करून बघा. हे केल्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे आहार घेता, जे खाता, त्या खाण्यामधून सुद्धा आपल्याला असं हे होतं, आळशीपणा वाढतो, शरीर सुस्त होतं. समजा तुम्ही जास्त जेवण केलं, खूप पोटभर खाल्लं नाही का, तुम्हाला भुकेच्या बी पलीकडं पोट भरलं तरी तुम्ही जेवलात, त्यावेळेस पण तुमचं शरीर सुस्त होतं आणि सगळं असं नको वाटतं, आळस वाटतो. हे एक तुम्ही करू शकता. परत अजून एक गोष्ट असते की तुम्ही थोडासा व्यायाम करा. व्यायाम केल्यानंतरही तुमच्या शरीराला थोडंसं हे होतं, पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, परत काम करावं असं वाटतं, उल्हास वाटतो. तर हे तुम्ही करू शकता. अन्नातून पण तुम्ही जे पौष्टिक आहार घेता, फळं, दूध, परत पालेभाज्या हिरव्या, हे खाल्ल्याच्यानंतरही तुमचं शरीर चांगलं असं ॲक्टिव्ह राहतं. आणि समजा तुम्ही सारखं पिझ्झा, बर्गर, हे बाहेरच्या गोष्टी खाल्ल्या खूप तळलेल्या वगैरे, ह्याच्यानंतरही तुम्हाला जास्त सुस्तपणा येतो आणि वजनही वाढतं. त्यामुळेही पण मग माणसाला काम करायला आळस येतो. तर मग ह्या गोष्टी आहेत की तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी फॉलो करू शकता. थोडासा व्यायाम करणं, 5 मिनटं जरी तुम्ही व्यायाम केला ना तरी तुम्हाला फ्रेश वाटतं आणि आळस निघून जातो. आळस तर प्रत्येकाला येतो, पण तरी पण त्या आळसामधूनही आपणच मार्ग काढायचा असतो. तुम्ही कुठलंही काम, आळस आला ना, तुम्हाला ज्या कामाचा आळस आहे ते काम फक्त 5 मिनटं करून बघायचं. तुम्हाला नंतर सवय होत जाते आणि तुम्ही मग जास्त वेळ करू शकता आणि तुमचा आळस कमी होतो आणि तुम्ही ॲक्टिव्ह राहू शकता. तरी सर्वांना श्री स्वामी समर्थ.